डिसेंबरला नागज येथे भाजपचा मोठा मेळावा पार पडतोय। या मेळाव्याच्या दरम्यान हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ होणार आहे। ही एकंदरीतच पाहता आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तयारी भाजपकडून सुरू आहे। मात्र दुसरीकडे विरोधकांकडून मात्र कुठेच काहीच सुरू नाहीये। त्यामुळे आगामी होणारी लोकसभा निवडणूक ही एकतर्फी होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर विकास कामांच्या बाबतीत थंड असलेली भारतीय जनता पार्टी हळूहळू सांगली जिल्ह्यात विकास कामांना वेग घेऊ लागली आहे। आता तर विकास कामांना भाजपचा हा वारू चौफेर उधळू लागलाय। राज्य आणि देशातील भारतीय जनता पक्षाच्या सत्तेतील पूर्वार्धात विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र सांगली जिल्ह्यातील भाजपचे खासदार आणि आमदारांनी नंतरच्या काळात जिल्ह्यात विकास कामांच्या बाबतीत सातत्यानं पाठपुरावा सुरू केला। त्यामुळे जिल्ह्यात पाणी योजनांसह राष्ट्रीय महामार्ग, राज्य आणि जिल्हा मार्ग, गावगावांना जोडणारे रस्ते याची कामं होऊ लागली। आता तर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर येऊन ठेपल्यानं या निवडणुकांसोबत विधानसभेच्याही निवडणुका होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षानं विकास कामांकडे अधिकच लक्ष दिल्याचं दिसून येत आहे। त्यातूनच सांगलीच्या खासदारांनी अभूतपूर्व असा निधी आणून जिल्ह्याचं चित्र पालटण्याचा प्रयत्न चालवल्याचं दिसतंय। खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघात विकास कामांकडे चांगलंच लक्ष दिल्याचं दिसतंय। त्या पाठीमागे निवडणुकांची पार्श्वभूमी नक्कीच आहे, कारण 5 राज्यातील निवडणुकांचा निकाल पाहता भाजपला या निकालांनी हादरे दिलेत। त्यामुळे सांगली जिल्ह्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विकास कामांना प्राधान्य दिलं असं म्हटलं जात असलं तरी काँग्रेसला पक्षगटबाजीनं पोखरलं आणि अजूनही निद्रावस्थेत असल्यानं भाजपला काळजी करण्याचं कारण नव्हतं। मात्र भाजपमध्ये बंड करून गोपीचंद पडळकर यांनी मोठा उपद्रव निर्माण केलाय। त्यामुळे भाजपनं सांगली जिल्ह्यात मोठ्या दक्षतेनं काम करावं लागतंय। मात्र एकंदर सध्याची परिस्थिती पाहता आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भाजप आघाडीवर असून काँग्रेससह विरोधक अजूनही कोम्यातच आहेत। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक सांगली जिल्ह्यात कोणत्या मुद्द्यावर लढवली जाणार हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट।